रमरदा रमरदा मर्दांनो, हे घर काय मला जिजाचं वाटत नाही. म्हणजे बघा की या जिजाचं एक बी साहित्य नाही, तिचा फोटो नाही का कापड नाही. अहो कसं असणार राहणार? अहो ते सगळं साहित्य तुमच्या घरी असणार का नाही? मग अरे मग कशा असते इथे जिजाच्या वस्तू सगळं आपल्या घरात आहेत म्हणल्यावर चला जाऊया आपण. नाही 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 बघ, आता जमा करून घेतली पाहिजे तरी बी मी काय म्हणतो, आपण जरा हुडक्या बघूया काय घावते का. बघा आता काय खातर जमा करणार? काय म्हणजे एवढं सांगितलं ना खातर जमा करायची म्हणून हुडका तिकडे. अरे नसेल इथं साहित्य मग कशाला थांबायचं, जाऊया तर की. अरे भाड्यानो, कोण आहे रे तुम्ही? माझं घर कसं उघडलं आणि कुलूप बी फोडलं? अहो नाही नाही नाही, अहो ते काय झालं, ते तुम्ही इकडे नव्हता म्हणून मग ते टाळ तोडलं बघ. मी नव्हते म्हणून चोरी करताय काय चोरानो? हो नाही नाही नाही, चोरी नाही. थांबा थांबा, आता धावतेस तू माझं. अरे मूड द्या. अहो मावशी थांबा जरा, ऐका की. हो मावशी, अरे मावशी गेली मसनात. काय काय चोरलंय ते माझ्या घरातलं पहिला सांगायचं. म्हणजे सांगितलं मावशी किती मारले. अरे कोण मावशी? तुम्हीच घे. मी मावशी आणि तू कोण रे भाड्या? बघा एक मिनिट थांबा, जरा मारू नका, एक मिनिट. कुठं बोलतेस का नाही, मला सांग, ती जिजा तुझी बहीण कशी? जिजा कुठं आहे ती काळतोंडी? वाद आणलाय पार्टीनं मला. हो म्हणजे तुम्ही त्या जिजाला ओळखता? अरे माझ्या जावचीच पोरगी आहे ती. आई बापाच्या माघारी मी तिला वाढवली, पण तिनं आतापर्यंत माझ्या डोसक्याला तापच दिलाय. ते एक मिनिट थांबा, जस्ट एक मिनिट थांबा. ते ना मावशी, तुम्ही जिजाला ओळखता का नाही? मग या बंड्याला कसं नाही ओळखलं? अहो ती जिजा आहे का नाही, ती जिजा याची बहीण आहे. मावस बहीण माझी. अच्छा, म्हणजे तूच वैर जिजा तुला राखी बांधायची म्हणून डोळ्यात जीव आणून वाट बघायची तुझी, आणि तू मुडद्या एकदा बी फिरकला नाहीस वैर इकडं. मावशी 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 ऐका की, ऐका ऐका, एक मिनिट ऐका, मारू नका, जरा थांबा जरा थांबा. बंड्या तुझी मावशी का नाही, एवढं का मारले त्या? तेव्हा राहणार आहोत, ते काय झालंय, लई वर्ष आले ना इकडं, त्यामुळं मावशी चिडल्यात. मावशी तुमच्या पाया पडतो. अहो मावशी, एवढा का उशीर केला याला तुम्ही? काय तुम्ही याला का उशीर केला एवढा? मला फोन आला तेव्हा मळ्यात होतो मी, सगळं रामायण ऐकून घ्यायला उशीर झाला मला. मावशी तुम्हाला कोणाचा फोन आलता हो? ते राणा मी फोन केला होता की आपण इकडे यायचं म्हणून सांगायला. अरे मावशी ए राणा, आता पटली ना तुला खात्री? चला बाबा आता जाऊया. चला असं कसं जायचं? अरे ती जिजाची मावशी का नाही, तेव्हा त्यासनी खरं सांगायला पाहिजे. काय काय म्हणजे काय कुसर कुसर चालले रे तुमची? ते काय एक सांगायचं होतं बघा. ते काय झालंय माहितीये काय, काय ते की नाही, ती जिजा आहे का नाही, ती जिजा हरवल्या. होय. अरे देवा, माझी जिजा हरवली रे. आता कशी शोधू मी माझ्या जिजाला? कशी शोधू? अरे माझी जिजा कुठे गेली रे देवा? अरे असं काय करायचं, मावशी नव्हतं तुझी की नाही. मावशी हे बघा, मावशी तुम्ही की नाही काय बी काळजी करू नका, आम्ही हुडकतो जिजाला. तूच हुडक बाबा माझ्या जिजाला. अजून तिचं लगीन बी झालं नाही. आई बाप मेल्यावर मीच तिला लहानाची मोठी केल्या ना. आता कुणा अंजिनली पाहिजे, जमीन कसाया म्हणून गेल्या.
बघा तुम्ही शांत व्हा. अहो काय आहे अहो, ते आता कसं ना काय झालं कुठे गेली आम्हालाच काय कळणं झालंय. हा पण तुम्ही काय बी काळजी करू नका सा आम्ही बराबर हुडकतो बघा त्या जिजाला. होय हा हुडकायलाच पाहिजे आणि नाही जर हुडकलं तर लई मोठा राडा घालीन तुमच्या गावात. अहो मावशी तुम्ही अजिबात काळजी करू नका. राणा म्हणताय ना जिजाला हुडकणार म्हणून मग तो हुडकून सोडणारच बघा. चला येऊ काय मी. हा माझी जिजा घावलीच पाहिजे. मावशी गावणार. एकदा रानादाने जिम्मेदारी घेतली म्हटल्यावर गावणार. हा? चला ना चला चला. बरं मग येऊ काय. हा. राणा आता पटली ना तुला खात्री. हा बरं चल निघ. चला बरं मी काय म्हणतो तू त्या मावशीचं आपण कुलूप तोडलं. मी आज जाऊन तुला सॉरी म्हणतो. उगाच तिला राग यायला नको. अरे बंड्या आलो मी. बंड्या तू इथंच थांब. मावशी मावशी हं? अहो, लय घाबरलेलं बघा मी. अहो रानादा कुलूप मी तोडले मग मी माफी मागायला पाहिजे. 1 मिनिटात जाऊन येतो. हा मावशी म्हणलं तुम्ही टाइम देताय का नाही. कल्पनाचा फोन आला तेव्हा मी मळ्यात होतो आणि कामाचा फोन आला मला जरा उशीर झाला. तुम्ही एवढ्या लवकर पोहोचशील असं वाटलं नव्हतं मला. अच्छा म्हणजे तुमचा आणि कल्पना वहिनीचा डाव होता म्हणा की हो. होय आता रानाची खात्री पटल्या बघा. हा. बरं येऊ काय मी. होय पण माझ्या कुलपाचे पैसे. ठीक आहे हे सगळंच ठेवा. अहो पण एवढं. अहो असू द्या तो. तुम्ही लय मोठं काम केलं आमच्यासाठी. असू द्या. होय होय येऊ काय. होय. चल या, बरं का? चला झालं काय. होय. चला. चल मावशी येतो. हा. राणा आता पटली ना तुला खात्री. लय डाऊट घेतोस बा आमच्यावर तू. बंड्या आपल्यापेक्षा त्या पप्प्यावर आणि बापू लय विश्वास बघितला. तर काय बरं का तसं नाही रे. होय अरे हे बघ त्या बापूने सांगितलं की नाही स्वतःच्या कानांनी ऐकलंय म्हणून जरा डाऊट आला रे. काय रानादा माझ्या बहिणीवर डाऊट होय. तसं नाही ते आता कंडिशन तशी आहे म्हणून म्हणलं मी. अरे राणा ती जिजा आहे जिजा. तुला नसतं ते माणूस नाही आहे ती. आता खरीच खात्री पटल्या ना तुला. हा? हा. मग आता जिजाला हुडकायचं कसं सांग बघू. रानादा काय बी करावा तर माझी बहीण गावली पाहिजे. अहो एकच बहीण आहे राखी बांधायला ती. मला बी. तुला बी म्हणजे अरे आता तुला नका असलेले माणूस गेले मग मला राखी कोण बांधणार. बरोबर आहे का नाही. आता बंड्याची बहीण ती माझी बहीण. हा राणा आता तिला काय बी करून हुडकायचं आहे हे ध्यानात ठेवा तू. ते नाही रानादा. अहो मावशीकडे पण आलेले म्हटल्यावर गेले कुठं मग. होय रे. मी काय म्हणतो हा आपण का नाही पेपर मध्ये बातमी देऊया काय. बातमी. होय जी बघ की आपण हुडकूच र. पण कसं आहे आपण जर पेपर मध्ये बातमी दिली तर ज्यादा लोकांपर्यंत खबर पोहोचेल. हा हा रानादा ही आयडिया 1 नंबर आहे बघा. होय. जाहिरातच देऊया. हा चालतंय की. हा. आता एक काम करू पेपरच्या ऑफिस मध्ये जाऊ आणि जाहिरात देऊ. होय. चला चला लवकर चला. काय कोण ज्याला जिजाने पायताना हाणला होता. काय सांगतो. अरे ते महत्वाचं नाही आपलं काम महत्वाचं आहे. ते विषय काढू नको. नमस्कार साहेब. नमस्कार बोला. काय ते एक जरा बातमी द्यायची होती बघा. कसली. ते हरवल्याची हो. कोण हरवलंय. माझी बहीण. अच्छा हा हा फॉर्म घ्या. नाव गाव पत्ता वय उंची हे सगळं लिहून आणायचं आणि फोटो पण बरोबर आणायचा. हो फोटो. हा फोटो फोटो आणि माहिती नसेल तर जाहिरात कशी देणार तुम्ही. सगळी माहिती पाहिजे मला. अहो ते काय आहे फक्त नाव माहिती आहे आम्हाला. हा तर नाव माहिती आहे. हा असं कसं काय नातं काय म्हणालात तुम्ही तुमचं. बहीण भावाचा आहे. मग बहिणीची माहिती नाही असं कसं म्हणतोस रे तू. उद्या फोटो आणि सगळी माहिती घेऊन या. आणि हो फोटो महत्वाचा. बरं ठीक आहे बघतो. ठेवतो. हा बापू
माननीय परेश पाटील म्हणायचं हा? माझं 4 फोटो आणा जरा. अरे फोटो काय काढत बसलायस? आपल्याला फोटोत बसायची वेळ आली आहे. बापू माझा चांगला मूड आहे हं? अजिबात मूड घालवायचा नाही माझा जरा. अरे तो राणा जिजाला गावात हुडकतोय अशी खबर आहे. अरे तिला हुडकायची हालचाल बी तिने सुरू केली आहे. हालचाल सुरू केली रानानं. तुम्हाला कशाला दम लावला एवढा? काय बापू हे बघ, त्या रानाला दर टायमाला हलक्यात घेतोय आणि तोंडाला आपटतोय. अरे तो राणा जिजाला हुडकत हुडकत आपल्या पाचून आला तर आपल्या फोटोला हार लागल. बापू काय माहितीये काय, तो राणा आहे की नाही, त्या रानाचा आणि जिजाचा हा 36चा आकडा. एक वेळ अंजलीला शोधायची वेळ आली की नाही तर राणा स्वतःच्या जीवाचं रान करल, पण ह्या आगाऊबाईसाठी करणार नाही. अरे राणाने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं रे बाबा. बापू मला सांगा जिजा कुठे आहे? मला काय माहिती? मग तुम्हाच नाही माहित नाही, मग राणाला काय ढेकळं माहिती असणार आहे काय? काय बापू जरा फोटो काढा. बघ मोठेपणावर जाऊ नको. अरे काय तरी हालचाल कर रे बाबा. हालचाल करू काय? आता हे काय हालचाल केली? आता हालचाल काढा माझा फोटो. बापू 4 वेळा तुरुंगातनं बाहेर पडलेला माणूस आहे मी. अरे मी आधी तुरुंगात गेलो होतो की 4 वेळा, पण मी तडीपार गुंड आहे. त्यामुळे मला तुमच्यापेक्षा जास्त कळतंय. अजिबात काही बोलायचं नाही, कळतंय का? माझा सगळा प्लॅन तयार आहे आणि माननीय परेश पाटलाचा इथे हार्ट आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की. घ्या फोटो काढा. अहो काढा हो. या रानाला कसा हँडल करायचं की नाही चांगलंच माहिती आहे मला. ही जिजा काय आता गावणार नाही म्हणजे नाही. माननीय परेश पाटलाचा प्लॅन कायम सक्सेस होत असतो आणि त्या रानाला मी वाद आणणार म्हणजे आणणार. ओके काय बाबू इकडं आणा. बाबू कसा आहे, कसा विषय कसा आहे? हार्ड आहे, पण त्या रानाला लई हार्ड जाणार आहे. बरकत काय एक साधी बातमी द्यायची ते एवढ्या चढत्या. अरे नकोच तो नाद. मग हुडकणार कसं जिजाला? बघ मला काय वाटते माहितीये, आपण की नाही हुडकाचा नादच सोडून दिलं पाहिजे. काय होय. नाच सोडून कसं चालेल रे? जिजाला हुडकाय पाहिजे म्हणजे पाहिजेच बघ. हा अरे पण कसं, कोण, कुठली, तिचं नाव काय, तिचं गाव काय, कुठनं आली, कुठं गेली, तिचा फोटो कुठं आणायचे समज. बघ आधीच तिनं डोसक्यात ताप दिला होता. ती तवा बी ताप आणि आता गेले तरी बी ताप. असू दे, आता जरा सहन करायचं जरा. हा. अरे तिच्यामुळे मला तालीम सुरू करता येत नाही. तालीम तशीच राहिली माझी. हे बघ, आणि मी म्हणलं होतं की मी तिला हुडकणार, मी हुडकलं. आता इथनं पुढं मी फक्त तालमीवर ध्यान देणार आहे. चल अरे चल. राणा ऐक तरी मरता. अरे दादा, काय आलं तालमीचं? गावातील पोरं नाराज झाल्यात मर्दा तुझ्यावर. का? का म्हणजे तालीम सोडून बाईच्या नादाला आलास तू? नाही नाही ते तसलं काय बी नाही. मग कसं, तालमीपेक्षा उपरीबाई महत्वाची आहे तुला? काय मर्दा, तुझ्याकडे ही अपेक्षा नव्हती बघ. सच्च्या पैलवाने तोंडाला काळं फासलंस तू. बघितलंस ना व? गावातले समजे काय बोलायला. आधीच त्या जिजांना डोसक्यात ताप करून ठेवला होता. हे बघ बरकत, मी म्हणलो होतं हुडकणार, हुडकलं. आता मी उद्यापासून तालीम सुरू करणार आहे. बस झालं आता. नाही राणा, जिजाला तू हुडकणार म्हणून शब्द दिलायस आणि एकदा का शब्द दिला की दिला. खरं जिजाला हुडकणार म्हणून तू मारुती रायाची शपथ घेतल्यास आणि सच्चा पैलवान कधी बी शपथ मोडत नसतो आणि ती बी मारुती रायाची. बरकत तू शपथेमध्ये अडकवलेस बघ मला. मग आता ह्यातनं कसं सुटायचं ती तुझं तू बघ. माहितीचं सोड र. फोटो कुठं आणायचा आपण? मारुती राया तूच वाचू बाबा. बरकत काय प्रश्न मिटला बघ. कसं काय? कसा म्हणजे काय मला सांग. तो बंड्या जिजाचा भाऊ आहे का नाही? होय. त्याच्याकडे समधी माहिती आहेच. त्याच्याकडे फोटो बी असणार की. बंड्याकडे? होय. आत्ताच्या आत्ता जायचं आणि बंड्याला गाठायचं. हा बाई काय नाही. चल अरे चल मरता चल लवकर. अरे ऐक की. अरे मी तिथं म्हणतो आपण आता घराला जातोय का नाही, लगेच फोटो घेऊया आणि ऑफिस मध्ये जाऊया पेपरवाले. अरे ये बघ. ए बंड्या, बंड्या अरे बरं झालं भेटलाच बघ. तुझ्याच घरला येतो तुम्ही. का काय झालं? अरे ते मगाशी म्हणलं नाही का
ते फोटो पाहिजे म्हणून ते जरा जिजाचा फोटो दे की. फोटो हा अहो माझ्याकडे कुठं आहे? कुणाकडे असणार? माझ्याकडे असणार वय. अरे मर्दा तू तिचा भाऊ आहेस ना व, तेव्हा तुझ्याकडेच फोटो पाहिजे की. फोटो दे. हा? ए बंड्या तू खरं सांग काय फक्त तिचा भाऊ आहेस ना व? राणा मी काय खोटं बोलतोय वय? मग तुझ्याकडे फोटो असायलाच पाहिजे. अरे आजकाल समद्यांच्या मोबाईल मध्ये जुने जुने फोटो असतात. जाऊ. राणा नसतील त्याच्याकडे फोटो काय रे? हाय की राणा माझ्याकडे हाय की मग हे बघा ही जिजा. मर्दा जिजाचा फोटो पाहिजे. अहो राणाचा जिजा नाही मामाच्या गावाला गेलो कोणी तो फोटो काढलाय आम्ही. झोपतोस की नाही? अरे ह्यो फोटो घेऊन काय करणार आहे? ते नाही बड्या आत्ताचा कुठला तर एखादा फोटो नाही बे तुझ्याकडे? ना बाबा तो काय नाही. आता र हे बघा आता बातमी द्यायची म्हणलं तर फोटो पाहिजेच. काय करायचं? राणादा मी एक बोलू काय? बोल की. ते जिजाचं साहित्य आहे की नाही तिथंच उडकूया काहीतरी सापडत. हा अरे काय हा असं ती बाई माणूस इथं नसताना आपण तिच्या साहित्याला कसं काय हात लावायचं? तुला पटतंय? हे बरोबर आहे. मग अहो राणादा जाहिरात द्यायची म्हटलं फोटो उडकाय नको होय? हे बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे ना? अरे तिच्या साहित्याला आपण कसं हात लावणार? तुला तुला कसं वाटते बघ हे? मग आपण तर हात लावू शकत नाही. हा हा मर्दा गोदक्का तर हात लावू शकते की. हो. आपण की नाही आत्ताच्या आत्ता घरला जाऊया गोदक्काला सांगूया की तिच्या साहित्यामध्ये हुडक फोटो घावतोय का ते. चल अरे लवकर. कशाला अरे चल लवकर चल. अरे बरकत गोदक्का गोदक्का पाणी आणतीस का ग? फोटो असेल काय? बघायला तर पाहिजेच की. बरं मी काय म्हणतोय असं बाई माणसाच्या साहित्याला हात कसा लावायचा रे आपण? फोटो तर लागणारच की. आणि ह्यो बघ की फोटो आणला तर कुठला आणला? बारक्यापणीचा. हो राणा आता मला काय माहिती असं काहीतरी होईल आणि फोटो लागल म्हणून. अरे ठीक आहे. गोदक्का आम्हाला की नाही त्या मांजर डोळीचा फोटो पाहिजे बघ. फोटो? होय आता ती हरवलं ना व, म्हणून त्याची बातमी पेपर मध्ये द्यायची. त्यासाठी फोटो लागणार आहे. तू जरा बघतीस काय? अरे पण मी आता कुठं बघू? त्या जियाचं साहित्य आहे का नाही त्याच्यामध्ये बघ की जरा. म्हणजे कसं आहे ते बाई माणसाच्या साहित्याला हात लावणं बरोबर नाही ना व, म्हणून तू जरा हुडक की. बर बघते. गोदा का काय काय? मिळेल. काय झालं? नाही रे. आता काय करायचं? फोटो तर लागणारच की. अभिकर हुडकायचं कसं? हा राणा माझ्या डोक्यात ते काय सांगू काय? सांग की मर्दा. राणा आपण तुला नका असलेल्या माणसाचा फोटो दिला तर